सावी, तुमचे सगळे प्रश्न नंतर विचारा, अगोदर औषध घ्या बरं. घे. काही नाही, ते लग्नानंतर पोरगी पहिल्यांदाच बाहेर गेली होती ना, मला वाटतं दृष्टी लागली असेल कोणाची तरी. आधी दृष्ट काढून घेते तिची. बघितलंस ना, मी म्हंटल होतं ना दृष्ट लागली असणार म्हणून. ते घेऊन जा. खरंच बरं झालं तुम्ही आलात. ते तुमची सारखी आठवण काढत होती ती. आई ती आईच ना शेवटी, तिची जागा कोणीच नाही घेऊ शकत. खरं सांगू, सावी घरातून निघून गेल्यापासून असं मन थारावरच नव्हतं. जीवाला सारखी हुरहुर लागून राहिली होती. तिची ही अवस्था काय फार वेगळी नाहीये. बघा कशी थकली ती. अनुराधाताई, एक विनंती करायची होती. तुम्हाला माहितीये हे लग्न खूप घाई गडबडीत झालं. म्हणजे परिस्थितीच तशी होती म्हणा. त्यामुळे तुमचं आदरातिथ्य काहीच करता आलं नाही मला. पण आता आणायचं तुम्ही आल्यात ना, मग पाहुणचार घेतल्याशिवाय जायचं नाही आमचं. नाही, नको. सावीला बघितलं बरं वाटलं. पण आता जायला हवं. घरी समधी वाट बघत असतील. अहो पण तुम्ही आत्ताच आलात, लगेच कसं निघताय? नाही, नको. खरंच मी निघते. आई अगं लगेच निघते. वय आता जायला हवं बाळ. आता माझी चिंताच मिटली बघ. इकडे समजे तुझी एवढी काळजी घेतात ते बघून लय बरं वाटलं. पण म्हणून तू हलगर्जीपणा करू नको. त्यांचं जीव टांगणीला लागल असं नाही वागायचं.
काळजी घे, स्वतःची पण आणि तुझ्या घराची पण. येते. येते. थँक्यू, तुम्ही आलात. आणि मी जर काही जास्त बोललो असलो तर मला माफ करा. तुम्ही इथं येणं सावीसाठी खूप जास्त गरजेचं होतं. थँक्यू. अहो आभार कसले मानताय? माझ्या पुढची पोर आहे ती. खरं माझं मन तिच्या पाशीच आहे. आता ती नाही ना तर घर खायला उठतं. सारखे तिचेच भास होतात. तुझ्या हट्टीपणाची पण सवय झाली जावे. तशी जरा धानरटच आहे माझी लेक. एवढं सांभाळून घ्या. खरं तर त्याच मला समजून घेता. तुमची मुलगी खरंच खूप समजूतदार आहे. आणि मी म्हंटल ना, आम्ही किती काहीही केलं ना तर ही आईची जागा नाही घेऊ शकत. एक बोलू? आपल्यामध्ये जे काही वैर होतं ना ते आता विसरून जा. आपल्या नव्या नात्याला आपण नव्याने सुरू करूया असं मला मनापासून वाटतंय. सावी, आईची ओटी भरून दे.